विदर्भात पुढील 5 दिवस म्हणजे 21 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये तापमानाचा पारा आज 45.5 अंशांवर पोहोचलेला आहे। सकाळपासून अमरावती जिल्ह्यामध्ये तापमानाच्या तीव्र झळा सुरू झालेल्या आहेत। या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील मोठा परिणाम होऊ लागलेला आहे। यावेळेस आपण बघतोय एरविन चौकामध्ये महानगरपालिकेने सिग्नलवर या ठिकाणी हिरवी नेट लावलेली आहे आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। तर उन्हाची तहान भागवण्याकरता शीतपेयाच्या दुकानांवर सुद्धा गर्दी दिसून येते आहे। 22 तारखेपासून विदर्भात मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। तर यावेळेसचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। गेल्या 3 ते 4 दिवसापासून विदर्भासह अमरावतीमध्ये उष्णतेचा पारा हा जो आहे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। अमरावतीचं कालचं तापमान जर बघितलं तर 45.6 डिग्री अंश सेल्सिअस होतं आणि आजचं सुद्धा तापमान 45.5 डिग्री सेल्सिअस आहे। सध्या मी अमरावती शहरातील इरविन चौक या गजबजलेल्या चौकात आहे। या ठिकाणी बघितलं तर एरवी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र या ठिकाणी बघितलं तर आता तुरळक वाहनं जे आहेत ते रस्त्यावर आहे आणि जे लोक घराबाहेर निघत आहेत ते कानाला दुपट्टा बांधूनच घराबाहेर निघत आहे, कारण की उन्हाचा जो पारा आहे तो चांगलाच वाढलेला आहे। त्यामुळं उन्हापासून बचावासाठी संपूर्ण नागरिक जे आहे ते दुपट्टा बांधून घराबाहेर पडत आहेत। या ठिकाणी या सिग्नलवर जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने ग्रीन नेट लावलेली आहे आणि या ग्रीन नेटच्या खाली जेव्हा सिग्नल सुरू असते तेव्हा त्या ठिकाणी ज्या वाहनं असतील ते वाहनं उभं राहतील, त्यांना ऊन लागून यासाठी जे आहे ही ग्रीन नेट लावलेली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं व अनावश्यक बाहेर निघू नये असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।